नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण महिला आणि बालकांचं जे आरोग्य आहे, विशेषतः स्तनदा आणि गर्भवती मातांचं आरोग्य याच्यावरती अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न घेतलेले आहेत। काल पण आपण याच्यावरतीच प्रश्न घेतले होते। काल आपण 25 प्रश्न घेतले होते। मग आज आपण 25 पासून पुढील प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत। ठीक आहे, मग आजचा पहिला म्हणजेच आपला 26 नंबरचा प्रश्न आहे पहा। लहान मुलामध्ये मधुमेह हा आजार सामान्यतः कोणत्या वयादरम्यान होतो? आता काय विचारलं इथं की बाबा लहान मुलामध्ये मधुमेह हा जो आजार आहे हा सामान्यतः कोणत्या वयादरम्यान होतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग हा आजार कधी होतो? तर 6व्या ते 13व्या वर्षादरम्यान काय होतो? लहान मुलामध्ये होतो। आता कशामुळे होतो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं। तर त्यामुळे काय होतं, लहान मुलांच्या शरीरात इन्सुलिनचं उत्पादन जे आहे हे थांबतं आणि त्यामुळे काय होतं, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होत नाही। लक्षात ठेवायचं कोणता अवयव गट आहे, कशामुळे आहे हे पण लक्षात ठेवा। दोन्ही गोष्टी या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2 काय विचारले बघा। अंगणवाडीमधील कमी वजनाच्या 4 श्रेण्या आहेत, यामध्ये खूप जास्त कुपोषण कोणती श्रेणी दाखवते? आता काय सांगितलंय की बाबा अंगणवाडीमध्ये वजनाच्या एकूण किती श्रेण्या आहेत? तर एकूण 4 श्रेण्या आहेत। यापैकी खूप जास्त कुपोषण कोणती श्रेणी दाखवते असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। मग कोणती श्रेणी खूप जास्त कुपोषण दाखवते? तर 4थी श्रेणी खूप जास्त कुपोषण दाखवते। आता या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की अंगणवाडीमध्ये वजनाच्या किंवा कमी वजनाच्या किती श्रेण्या आहेत? तर 4 श्रेण्या आहेत। मग ह्या 4 श्रेण्या कशावरून ठरतात? तर मुलांचे वजन व वयानुसार कुपोषण याच्यावरून ह्या श्रेण्या ठरल्या जातात। मग ह्या 4 श्रेण्या कोणकोणत्या आहेत ते आपण पाहू बघा। या ठिकाणी बघा, पहिली श्रेणी आहे। पहिल्या श्रेणीमध्ये काय असतं, मुलाचे वजन थोडंसं काय असतं, कमी असतं, पण ते गंभीर अवस्थेत नसतं। म्हणजे काय, थोडं वजन कमी असतं, त्याचं वय आणि उंचीनुसार त्याचं वजन थोडं कमी असतं। दुसरी श्रेणी काय सांगते, वजन वयानुसार अधिक कमी असते परंतु अजूनही गंभीर पातळी गाठलेली नसते। म्हणजे पहिल्या पातळीपेक्षा अजून थोडं कमी वजन असते। तिसरी श्रेणी काय सांगते, कुपोषणाची गंभीर पातळी गाठलेली असते, मुलांची वाढ खुंटलेली दिसते। बघा, तिसरी पातळी काय सांगते की कुपोषणाची गंभीर पातळी गाठलेली असते आणि मुलांची वाढ सुद्धा काय होते या ठिकाणी खुंटलेली असते। आणि चौथी श्रेणी बघा, काय चौथी श्रेणी, अत्यंत गंभीर कुपोषणी। आणि अशा मुलांचं वजन वयानुसार काय असतं, अत्यल्प असतं आणि त्यांना त्वरित वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असते। मग तुम्हाला तिसरी आणि चौथी लक्षात ठेवायची। तिसरीमध्ये काय आहे, गंभीर कुपोषण आहे आणि चौथ्यामध्ये काय आहे, चौथ्या श्रेणीमध्ये अत्यंत गंभीर कुपोषण आहे, म्हणजे त्याच्या पुढची एक स्टेज आहे। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचे या 4 श्रेण्या आणि ह्या कशानुसार असतात, वयानुसार वजनानुसार असतात। ठीक आहे, महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न 28 नंबर, जन्मलेल्या साधारणपणे बाळाची नाळ कधी पडले? आता काय विचारलंय की बाबा जन्मल्यानंतर बाळाची जी नाळ असते ही नाळ साधारणपणे कधी पडते असं विचारलंय। मग ही कधी पडते? तर ही 6 ते 7 दिवसांनी पडते। लक्षात ठेवायचं 6 ते 7 दिवसांनी, कधी कधी 15 दिवसापर्यंत सुद्धा कालावधी लागू शकतो। ठीक आहे, परंतु 6 ते 7 दिवसांनी सरासरी पडते। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे? तर या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो? तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग या नोट्स कोणकोणत्या असतील बघा, कोणकोणत्या विषयाच्या असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। ठीक आहे,
मग जर एवढं सगळं स्टडी मटेरियल तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही परीक्षेमध्ये काय करू शकता, 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. आणि एवढे मार्क जर तुम्ही घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% होणार. इव्हन तुम्हाला स्वतःच्या तालुक्यामध्ये म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्हाला जॉब या ठिकाणी मिळू शकतो. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, टेस्ट सिरीजची आपल्या किंमत आहे फक्त 250 रुपये. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. आणि जर ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं, 149 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हा जो स्क्रीनशॉट आहे तुम्ही पैसे पाठवल्याचा तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो, मला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. आपला व्हॉट्सअपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला काय आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 29 नंबर. लहान मुलामध्ये आढळणाऱ्या काही आजारांना दमा किंवा पोटात येणे अशी नावे आहेत. सदर आजारास वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात. मग दमा किंवा पोटात येणे अशा आजाराला वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणतात, तर त्यालाच न्यूमोनिया म्हणतात. ठीक आहे. म्हणजे काय असते आपल्याला या ठिकाणी, न्यूमोनिया कोणत्या अवयवाला होतो, तर हा फुफ्फुसाचा संसर्ग असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 30 नंबरचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारले बघा, सुमारे निम्म्या बालकांना जन्मानंतर कधी कावीळ होतो असं विचारले. मग कधी हा कावीळ होतो, तर जन्मानंतर 3ऱ्या दिवशी हा कावीळ होतो. आणि किती बालकांना होतो, जवळपास निम्म्या म्हणजेच 50% बालकांना काय होतो, जन्मानंतर सरासरी कावीळ होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. खूप महत्त्वाचा आहे. हा कधी होतो, कितव्या दिवशी, तर 3ऱ्या दिवशी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 31 नंबर. पोलिओचा दुसरा बूस्टर डोस बाळाला कोणत्या वर्षी देतात. मग पोलिओचा दुसरा बूस्टर डोस बाळाला कधी देतात, तर तो 5व्या वर्षी देतात. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पोलिओचा दुसरा बूस्टर डोस कधी देतात, तर तो 5व्या वर्षी देतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 32 नंबर. काय विचारलंय, कोणत्या समस्येमुळे विकसनशील देशामधील 5 वर्षाखालील 19% बालक दगावतात. आता काय सांगितलंय, कोणत्या समस्येमुळे म्हणजे कोणत्या कारणामुळे, कोणत्या देशामध्ये, तर जे विकसनशील देश आहेत या देशामधील 5 वर्षाखालील 19% बालकं दगावतात. म्हणजे 100 पैकी 19 बालकं दगावतात. मग हे कशामुळे दगावतात, तर हे अतिसारमुळे. कशामुळे, अतिसारमुळे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 33 आहे. काय विचारलंय, चांगला पोषार असलेल्या मातांना झालेल्या बाळांचे वजन जन्मता वजन सामान्यतः 3.5 kg असते, म्हणजे 3.5 किलो असते. काय सांगितलंय, परंतु भारतीय नवजात मुलांचे सरासरी वजन हे 2.7 ते 2.9 किलो असते. मग यापैकी योग्य उत्तर काय असणार आहे, अ आणि ब दोन्ही बरोबर असणार आहे. ठीक आहे. मग बघा, शास्त्रीयदृष्ट्या बाळाचं वजन किती पाहिजे जन्मता, 3.5 किलो पाहिजे. किती, म्हणजे 3.5 किलो पाहिजे. परंतु भारतामध्ये सरासरी वजन किती असते बालकांचं, 2.7 ते 2.9 किलो असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 34 नंबर. अपूर्ण दिवसांचे बाळंतपण होण्याची महत्वाची कारणे कोणती. आता इथं काय विचारलंय, अपूर्ण दिवसांचे म्हणजे जो काही कालावधी आहे 37 आठवड्याचा, हा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर बाळंतपण होण्याची महत्वाची कारणं कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग पहिलं कारण काय दिलं बघा, कमी वयात गर्भ राहणे. दुसरं काय दिलंय, आधी गर्भपात झालेला असणे. क काय दिलंय, पोटावर जोरात मार लागणे. आणि ड काय दिलंय, जुळीमुळे. मग याचं योग्य उत्तर काय असणार आहे, वरील पैकी सर्व हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, अपूर्ण दिवसांचं बाळंतपण कधी होतं किंवा लवकर बाळंतपण कधी होतं, म्हणजे ते 9 महिन्याच्या अगोदर कधी होतं बघा, तर कमी वयात गर्भ राहिला असेल तर होतंय. याच्या अगोदर जर गर्भपात झालेला असेल तर होतंय. पोटावर जर जोरात मार लागला तरी पण होऊ शकतो. आणि जुळी मुले असतील तरी सुद्धा काय होतं,
अगोदर जन्म त्यांचा होऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 35 नंबर. जगभरात जन्माच्या वेळी वजन कमी असण्याची व्याख्या डॅश डॅश किलोपेक्षा कमी असणे अशी केली जाते. म्हणजे जन्माच्या वेळी किती किलोपेक्षा जर वजन कमी असेल तर त्याला कमी वजनाची बालक असं म्हणतात. तर ते 2.5 किलोपेक्षा जर कमी असेल तर त्याला काय म्हणतात? कमी वजनाचं बाळ असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे कुठलं आहे? तर ही जगभरातली व्याख्या आहे. ठीक आहे. भारताची नाही, जगभरातली आहे. पुढचा प्रश्न 36 नंबर. स्त्रीच्या मागील पाळीपासून ते अर्भक जन्मापर्यंत डॅश डॅश होऊन गेले असतील तरच जन्मलेल्या मुलाला पूर्ण दिवसाचे म्हणता येईल. आता पूर्ण दिवसाचं मूल कधी म्हणता येईल? तर मागील पाळूपासून अर्भक जन्मापर्यंत म्हणजे डिलिव्हरीपर्यंत किती आठवड्याचा कालावधी असला पाहिजे? 37 आठवड्यांचा कालावधी असला पाहिजे. जर 37 आठवड्यांचा कालावधी असेल तरच त्याला आपण काय म्हणू शकतो की गर्भ पूर्ण दिवसाची त्याची वाढ झालेली आहे. त्याच्याकडे आपला कोणता कालावधी म्हणतात बघा? 9 महिने आणि 9 दिवस. ठीक आहे. म्हणजेच किती? 37 आठवडे. पुढचा 37 नंबर. मुदतीपूर्वी जन्मलेले बाळ, ज्या बाळांचा जन्म मुदतीपूर्वी किंवा वेळेपूर्वी म्हणजेच गर्भधारणेच्या डॅश डॅश काळापूर्वी झालेलं बाळ. आता तोच प्रश्न आहे, पहिला जो प्रश्न होता तोच, फक्त काय केलंय थोडासा फिरून विचारलाय. मग याचं उत्तर सुद्धा काय असणार आहे? 37 आठवड्यापूर्वी जन्म झालेलं बाळ म्हणजेच काय? मुदतपूर्व जन्म झालेलं बाळ. ठीक आहे. पुढचा 38 नंबर थोडासा सोपा प्रश्न आहे बघा. भारतामध्ये कायद्याने मुलाच्या लग्नाचे वय डॅश डॅश वर्ष आणि मुलींसाठी डॅश डॅश वर्षे असे निश्चित केलेले आहे. मग मुलाच्या लग्नाचं वय किती निश्चित केलेलं आहे? तर 21 वर्ष. आणि मुलीच्या लग्नाचं वय किती केलेलं आहे? 18 वर्षे. मग पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा, मुलीच्या लग्नाचं वय सुद्धा 21 वर्ष करावं अशी सरकारी पातळीवरती चर्चा चालू आहे. त्याच्यासाठी एक समिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? जया जेटली. खूप महत्त्वाची समिती आहे. ह्या समितीच्या अध्यक्ष आहेत. संसदेची समिती आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 39 नंबर. चुकीची जोडी ओळखायला सांगितली. कोणती जोडी ओळखायला सांगितली? चुकीची. आणि कशावरती जोड्या आहेत या? तर या बालकाच्या विकासाबाबतच्या जोड्या आहेत. मग बघूया पहिली जोडी काय आहे? 18 महिने स्वतःच्या हाताने खाणे, 2 वर्ष न पडता धावू शकते, 9 महिने हातावर किंवा गुडघ्यावर रांगू शकते. आणि चौथा ऑप्शन दिलाय सर्व बरोबर. मग यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे? सर्व बरोबर. म्हणजे याच्यामध्ये एक पण जोडी काय नाही? चुकीची नाही. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्वतःच्या हाताने बाळ कधी खाऊ शकतं? तर 18 महिने झाल्यानंतर, म्हणजेच 1.5 वर्षाचं. बाळ न पडता धावू कधी शकतंय? तर 2 वर्षाचं झाल्यानंतर. आणि हातावर किंवा गुडघ्यावर कधी रांगतं? तर 9 महिन्याचं झाल्यानंतर ते हातावर किंवा गुडघ्यावरती रांगतं. ठीक आहे. सगळे प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर लगेच एक लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. आता हे लाईक आणि सबस्क्राईब काय आहेत? दोन्ही गोष्टी कशा आहेत मित्रांनो? तर ह्या मोफत आहेत. याच्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि याचा फायदा कोणाला आहे? तर याचा फायदा सुद्धा तुम्हालाच आहे. कसा फायदा आहे? तर भविष्यात आपले म्हणजे आपण जो दररोज लेक्चर घेतो, दररोज जे आपले नवनवीन व्हिडिओ येतात, हे व्हिडिओ जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केला असेल तर यूट्यूब काय करणार? स्वतःहून हे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाठवणार, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिसणार. ठीक आहे. पुढचा 40 नंबर. महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. का महत्त्वाचा आहे? तर तुम्हाला माहिती आहे ICDS विभाग कोणाच्या अंतर्गत काम करतो? तर हा महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. मग इथं विचारलंय का आपल्याला, महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या करण्यात आली, कोणत्या वर्षी करण्यात आली? मग महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कधी करण्यात आली? 2006 साली करण्यात आली. आता यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की महिला व बालविकास मंत्री कोण आहेत सध्या? तर कोण आहेत सध्या? महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? आदिती तटकरे आहेत. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न विचारू शकतात. कोण आहेत? आदिती तटकरे. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघू 41 नंबर. काय विचारलं बघा, खालील विधाने पहा. आता इथं पुन्हा आपल्याला विधानं दिलेत अ ब क आणि विचारलंय वरीलपैकी
सत्य विधान ओळखायला सांगितलं. ठीक आहे, मग बघूया पहिलं विधान. मधुमेहाचे 2 टाईप आहेत. बरोबर आहे. मधुमेहाचे किती टाईप असतात? 2 टाईप असतात. पहिलं काय दिलंय? टाईप 1 मधुमेह हा लहानपणात केव्हाही होऊ शकतो. हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे. दुसरं काय दिलंय? टाईप 2 मधुमेह प्रामुख्याने पौगंड अवस्थेत होतं. हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? अ, ब आणि क तिन्ही विधानं काय आहेत? हे सत्य आहेत, म्हणजेच काय आहेत? बरोबर आहेत. मग आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला, मधुमेहाचे किती टाईप असतात? 2 टाईप असतात. कोणते? टाईप 1 आणि टाईप 2. ठीक आहे. टाईप 1 कधी होतो? तर हा लहानपणामध्ये केव्हाही होऊ शकतो. कोणत्या पानामध्ये? लहानपणामध्ये. आणि टाईप 2 कधी होतं? तर हा पौगंड अवस्थेमध्ये होतो. ठीक आहे. आणि मधुमेह हा कसा रोग आहे? तर हा अनुवंशिक रोग आहे. हे पण लक्षात ठेवा. खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. कसा आहे हा? अनुवंशिक आहे. म्हणजे जर वडिलाला असेल तर मुलाला होऊ शकतो, आजोबाला असेल तरी पण नातवाला होऊ शकतो. ठीक आहे. हा अनुवंशिक रोग आहे. कोणता? मधुमेह. याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. पुढचा 42 नंबर. खालील विधाने पहा. आता इथं आपल्याला काय सांगितलंय? खाली काही विधानं दिलेत आणि हे विधानं आपल्याला पाहायचे सांगितलेत. आता पहा म्हणजे काय? नुसते बघा सोडून द्या का? तर विधानं पहा आणि त्याच्यानंतर खालीचे पर्याय दिलेत, त्याच्यानुसार योग्य पर्याय निवडा, असं असतंय. नाही तर तुम्ही म्हणता सर ते म्हटले होते विधानं बघा, आम्ही पाहिले आणि सोडून दिले. मग बघूया पहिलं विधान काय दिलंय. मॉन्टेसरी अध्ययन पद्धत इटालियन डॉक्टर व शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांनी प्रचलित केली. ब विधान काय दिलंय? बालोद्यान बालकांना शाळेची ओळख करून देण्यासाठी 1837 साली फ्रेडरिक फ्रोबेल यांनी ही संस्था उभी केली. मग यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे? अ आणि ब दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर आहे. मग लक्षात ठेवायचंय, मॉन्टेसरी अध्ययन पद्धती कोणाची आहे? तर मॉन्टेसरी अध्ययन पद्धती ही डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांची आहे. आता इथे नावातच आहे त्यांचं आडनाव. ठीक आहे. मारिया मॉन्टेसरी आहे. मारिया मॉन्टेसरी हे कुठले होते? तर हे इटालियन डॉक्टर व शिक्षण तज्ज्ञ होते. म्हणजे इटालियन होते हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं, बालोद्यानची स्थापना कोणी केली किंवा बालोद्यान ही जी संस्था आहे ही कोणी स्थापन केली होती? तर ही फ्रेडरिक फ्रोबेल यांनी स्थापन केली होती. आणि कधी? 1837 ला केली होती. आणि कशासाठी केली होती? तर बालकांना शाळेची ओळख करून देण्यासाठी, ज्याला आपण आता सध्या LKG म्हणतो, सिनियर LKG म्हणतो ती. ठीक आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो सगळे. पुढचा 43 नंबर. BCG लस दिल्याने बालकाचे रुबेलापासून संरक्षण होते. आता इथं पण प्रश्न सेम आहे. खालील विधानं पहा. मग पहिलं विधान काय बघा? BCG लस दिल्याने बालकाचे रुबेलापासून संरक्षण होते. हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. दुसरं विधान बघूया. बालकाला OPV लस दिल्याने पोलिओपासून संरक्षण मिळते. हे विधान बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 ब बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे मित्रांनो. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय, BCG लस दिल्याने बालकाला कशापासून संरक्षण मिळते? तर BCG लस दिल्यामुळे बालकाला क्षयरोगापासून संरक्षण मिळते. लक्षात ठेवा. कशापासून? क्षयरोग. आणि यांनी काय दिलं होतं इथं? रुबेला दिलं होतं. म्हणून पहिलं विधान काय झालं आपल्या या ठिकाणी? चुकलं. ठीक आहे. आणि पोलिओसाठी कोणती लस असते? OVP. याचा फुल फॉर्म काय आहे? ओरल पोलिओ व्हॅक्सिन. फुल फॉर्म विचारू शकतात. ओरल पोलिओ व्हॅक्सिन. OPV आहे. OVP लिहिलं या ठिकाणी पहा. OPV. ठीक पहा. OPV म्हणजेच काय? ओरल पोलिओ व्हॅक्सिन. ठीक आहे. महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये विचारू शकतात. इथं आपण खाली घेतलेला पण आहे. तुम्हाला दाखवतो मी. बघा. BCG लस कशापासून संरक्षण देते बघा? तर क्षयरोगापासून. महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर OPV म्हणजेच OPVचा फुल फॉर्म काय आहे? ओरल पोलिओ व्हॅक्सिन. हा काय आहे? याचा फुल फॉर्म आहे. आणि ही कशापासून संरक्षण देते? तर ही पोलिओपासून संरक्षण देते. महत्वाची लस आहे. महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 44 नंबर.
भारतामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्यासाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले नाही असं विचारलंय. आता प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं. काय सांगितलंय की भारतामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्यासाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले नाही. आता पूर्व प्राथमिक शिक्षण कोणत्या वयामध्ये बालक घेतं हे पण प्रश्न विचारला जातो. तर कोणत्या 3 ते 6 वर्षातलं शिक्षण म्हणजेच काय पूर्व प्राथमिक शिक्षण. ठीक आहे. मग कुणाचं योगदान नाही असं विचारलंय. बघूया पहिला ऑप्शन काय आहे. गिजूभाई बदेका, डॉक्टर GS अरुंदले, ताराबाई मोडक आणि जगतराम दवे. तर आपलं उत्तर असणार आहे जगतराम दवे यांचं काय नाही पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी योगदान नाही. मग लक्षात ठेवायचं गिजूभाई बदेका, डॉक्टर GS अरुंदले, ताराबाई मोडक. लक्षात ठेवा ताराबाई मोडक असतील, त्याच्यानंतर अनुताई वाघ असतील. यांच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 45 नंबर. बोलणे शिकण्याच्या विकासाच्या पद्धतीत संवादाची वाचापूर्व रूपाचे काही प्रकार पडतात. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. इथं सुद्धा नाहीच विचारलंय. आणि कोणत्या याच्यामध्ये तर संवादाची वाचापूर्व रूपाचे. वाचापूर्व म्हणजे काय बालकाला बोलण्याच्या अगोदर बोलता यायच्या अगोदर ते काही करतंय संवादासाठी काहीतरी करतंय. संवाद साधण्यासाठी काहीतरी ॲक्शन करते काहीतरी कृती करतंय. का तर त्याला वाचा नसते म्हणजे त्याला बोलता येत नाही. म्हणजे समजा त्याला भूक लागली तर ते बोलून सांगणार नाही आई मला भूक लागली. ते काहीतरी त्यासाठी कृती करतं. मग भूक लागलं बाळ काय होतं सरासरी रडतं. मग त्यांनी विचारलं की कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. मग बघा पहिलं दिलंय रडणे, दुसरं दिलं ऐकणे आणि तिसरं काय दिलंय हावभाव आणि चौथं काय दिलंय तिरस्कार करणे. मग कशाचा समावेश होत नाही तर तिरस्कार करण्याचा समावेश होत नाही. मग याच्यामध्ये बघा बालक त्याला काही गरज असेल तर काय सांगतं रडून सांगतं. त्याला भूक लागली असेल तर रडतं, भीती वाटली असेल तर रडतं. म्हणजे काही जरी झालं त्याला आणि हेच त्याला संदेश पोहोचायचा असेल आईपर्यंत तर ते काय होतं रडतं. त्याच्यानंतर आपण काय सांगतोय हे बालक काय करतं लक्षपूर्वक ऐकत असतं. त्याच्यानंतर हावभाव सुद्धा करतं बालक कधी कधी. जी वस्तू पाहिजे त्याच्याकडे हात करू शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 46 नंबर. खालील विधाने पहा. पुन्हा इथं विधानं दिलेत. बघूया काय विधान आहेत. आधी प्रश्न बघू मग खाली त्याचं स्पष्टीकरण बघू. ठीक आहे. मेंदूच्या डाव्या गोलार्धाचा भाग ज्यात भाषेचे आकलन होते तो म्हणजे ब्रोक्रा. आता हे विधान चुकीचं आहे. आणि मेंदूचा डावा पुढील भाग ज्यामध्ये आवाज तयार होतो तो म्हणजे वर्णिका. आता हा आपला 46 नंबरचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे. हा प्रश्न सुद्धा चुकीचा आहे. दोन्ही अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. मग पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. अ आणि ब दोन्ही चुकीचे. मग आता हे कसं असायला पाहिजे होतं तेव्हा हे बरोबर येतील. बघा लक्षात ठेवा कसं पाहिजे. मेंदूच्या डाव्या गोलार्धातील भाग ज्यामध्ये काय होतं बघा भाषेचं आकलन होतं परंतु त्या भागाला काय म्हणतात वार्णिक क्षेत्र म्हणतात. बोक्रा म्हणत नाहीत. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं बोक्रा दिलं होतं. त्याला काय म्हणतात वार्णिक क्षेत्र म्हणतात. कोणता डाव्या गोलार्धातील भाग. आणि डाव्या गोलार्धातील भागामध्ये काय होतं तर भाषेचं आकलन होतं. लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मेंदूच्या डाव्या पुढील भागाला काय म्हणतात ब्रोक्रा क्षेत्र म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं आवाज तयार करण्यात आणि भाषेच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावली जाते. म्हणजे त्यांनी काय केलं होतं आपल्याला अगदी उलटं दिलं होतं. पहिलं क्षेत्र डाव्या गोलार्धात कोणतं असतं वार्णिक क्षेत्र असतं ज्याच्यामध्ये काय होतं भाषेचं आकलन होतं. आणि मेंदूच्या डाव्या पुढील भागामध्ये काय असतं किंवा डाव्या भागाच्या पुढील भागात काय असतं तर ब्रोका क्षेत्र असतं. आणि त्यामध्ये काय होतं भाषेचा किंवा आवाज तयार करण्याचा आणि भाषेच्या उत्पादनामध्ये काय होतं हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावतं. ठीक आहे. 47 नंबर. चुकीची जोडी ओळखायला सांगितली. पुन्हा इथं चुकीची जोडी ओळखा. पहिली जोडी काय आहे निओनेटल जन्म ते 15 दिवस, इन्फसी 15 दिवस ते 18 महिने, टॉडलरहुड 18 महिने ते 24 महिने आणि सर्व बरोबर. मग इथं सुद्धा आपलं उत्तर काय असणार आहे सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 48 नंबर प्रश्न आहे. काय विचारलं या ठिकाणी बघा. कुपोषणावरील प्रतिबंधक उपाय कोणते. आता इथं काय सांगितलं बाबा कुपोषणावरील प्रतिबंधक म्हणजे कुपोषण होऊ नये याच्यासाठी कोणते उपाय आहेत हे आपल्याला विचारले. मग अ काय दिलंय बाळाला 1 ते 1.5 वर्ष स्तनपान करणे बरोबर आहे. दुसरं काय दिलंय बाळाला पहिल्या दिवसापासून वेळेवर दूध पाजणे हे सुद्धा बरोबर आहे. लसीकरण वेळेवर करणं हे सुद्धा बरोबर आहे. ड काय दिलंय 2 मुलांमधील अंतर कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष असावे. मग हे काय आहे चुकीचं आहे.
दोन मुलांमधील अंतर कमीत कमी किती असावं? 2 ते 3 वर्ष असावं असं तज्ज्ञाचं मत आहे. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय येईल? अ, ब आणि क बरोबर. मग कुठे अ, ब आणि क बरोबर? बघा, पर्याय क्रमांक 2 आहे अ, ब आणि क बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न 49 नंबर. भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवण्यास सुरुवात केव्हा केली? कोणतं? राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, त्यालाच काय म्हणतो? NRHM. NRHM त्याचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल रूरल हेल्थ मिशन. मग हे कधी सुरू केलं होतं आपण? भारत सरकारने 2005 ला सुरू केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 50 नंबर. सत्य विधान ओळखा. रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजेच ॲनेमिया. बरोबर आहे. लोहयुक्त आहाराच्या कमतरतेमुळे ॲनेमिया होतो. हे पण बरोबर आहे. ॲनेमियामुळे कमी वजनाचे बालक जन्माला येते. हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 51 नंबर. महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न आपण घेतला आहे म्हणून याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.